मुंबईचे महत्त्वाचे उपनगर असलेल्या वांद्रे पूर्व भागातील रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या गरीब नगर परिसरात सध्या युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 2 दिवसांपासून आरपीएफ, जीआरपी आणि मुंबई पोलीस अशा संयुक्त यंत्रणांच्या माध्यमातून या भागातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्याची मोठी मोहीम राबवली जाते. विशेष म्हणजे ही केवळ सामान्य अतिक्रमण विरोधी कारवाई नसून भारतीय रेल्वेच्या इतिहासातील एका सर्वात मोठ्या डिमॉलिशन ड्राईव्हपैकी एक मानली जाते. मंगळवारी सकाळी जेव्हा पोलिसांच्या फौजफाट्यासह 12 जेसीपी, 2 पोकलेन आणि 12 ट्रकचा ताफा या वस्तीत शिरला, तेव्हापासूनच स्थानिकांमध्ये अस्वस्थता होती. पहिल्या दिवशी प्रशासनाने सुमारे 65 बांधकामे जमीनदोस्त केली. मात्र बुधवारी सकाळी जेव्हा ही कारवाई पुन्हा सुरू झाली, तेव्हा परिस्थितीने हिंस्त्र वळण घेतलं. शेकडो स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांच्या कारवाईला कडाडून विरोध केला. सुरुवातीला शाब्दिक चकमक आणि घोषणाबाजी झाली, पण काही वेळातच जमावाकडून पोलिसांच्या दिशेने दगडफेक, पाण्याच्या बाटल्या आणि चप्पलांचा वर्षाव सुरू झाला. इतकंच नाही तर घरांच्या गच्चीवरून घरातील जड वस्तूही पोलिसांवर फेकण्यात आल्या, ज्यामुळे पोलिसांना काही काळ बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. या हिंस्रक राड्यामुळे वांद्रे स्टेशन परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केलं आणि आक्रमक जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार केला. या धुमश्चक्रीत 7 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना तातडीने भाभा आणि एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये विपुल कदम, मनीष बच्छाव आणि वैभव गीते यांसारख्या पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दुसरीकडे पोलिसांच्या लाठीमारात 3 आंदोलकही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दगडफेक करणाऱ्या 13 जणांना जागीच ताब्यात घेतलंय. व्हिडिओ फुटेजच्या आधारे इतर 50 ते 100 समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. रात्रभर परिसरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून दंगल घडवणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या मते ही कारवाई न्यायालयाच्या आदेशाने होत असताना त्यात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर कठोर कलमांखाली कारवाई केली जाणार आहे. आता मूळ प्रश्न असा उपस्थित होतो की ऐन पावसाळ्याच्या तोंडावर ही एवढी मोठी कारवाई का केली जाते? याचं मुख्य कारण म्हणजे पश्चिम रेल्वेच्या मालकीची सुमारे 5000 स्क्वेअर मीटर जमीन, जिथे बाजार मूल्य 600 कोटी रुपयांच्या घरात आहे. ही जागा गेल्या अनेक दशकांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात होती. रेल्वेने 2017 मध्येच ही जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते, परंतु गरीब नगर रहिवासी वेलफेअर संघाने याला न्यायालयात आव्हान दिलं. तब्बल 9 वर्ष चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 29 एप्रिल 2026 ला स्पष्ट आदेश दिले की रेल्वे रुळांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे अतिक्रमण हटवणं अनिवार्य आहे. न्यायालयाने केवळ 100 पात्र झोपड्यांना संरक्षण दिले असून उर्वरित 400हून अधिक अनधिकृत बांधकामांचे पाडण्याचे निर्देश आहेत. या जागेवर वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्याची रेल्वेची योजना आहे. तिथे नवीन 7 प्लॅटफॉर्म आणि एक आधुनिक इंटिग्रेटेड रेल्वे कॉम्प्लेक्स उभारलं जाणार आहे. मुंबईतील प्रवाशांची वाढती गर्दी पाहता जादा लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी ही जागा रेल्वेला तातडीने हवी आहे. या सर्व प्रक्रियेत आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घटनास्थळी भेट देऊन या भागाला बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा अड्डा असं संबोधल्याने प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय. लव जिहाद आणि घुसखोरांमुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचा दावा करत त्यांनी प्रशासनाचं आभार मानले. याला प्रत्युत्तर देताना वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई यांनी भाजपवर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा आरोप केलाय. सरदेसाई यांच्या मते ही कारवाई पायाभूत सुविधांसाठी असताना त्याला हिंदू मुस्लिम रंग देणं चुकीचं आहे. त्यांनी असाही सवाल उपस्थित केलाय की जर हे लोक बांगलादेशी होते तर गेल्या 12 वर्षांपासून केंद्रात सत्ता असूनही त्यांना हटवण्यासाठी सरकारने काय केलं? तसेच त्यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी लोकांची माथी भडकवल्याचा खळबळजनक आरोप करत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. एकूणच 23 मे पर्यंत चालणाऱ्या या कारवाईमुळे वांद्रे पूर्वचं राजकारण आणि समाजकारण दोन्ही तापलं असून आगामी काळात येथील पुनर्वसनाचा मुद्दा अधिकच गाजण्याची चिन्ह आहेत. दरम्यान या प्रकरणावर तुमची काय मतं आहेत कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.